नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप आहेर. प्रथमतः स्कॉलर गुरु या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आपण आतापर्यंत सिमिलॅरिटी हा चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. आता आपण सेकंड चॅप्टर बघणार आहोत जॉमेट्रीचा. तो आपला आहे पायथागोरस थेरम. आता बघा, पायथागोरस थेरम काय असतो, त्याचे ॲप्लिकेशन काय आहे, त्याचा यूज कुठे कुठे होतो, हे सर्व आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण राईट अँगल ट्रायंगल काय असतो ते बघणार आहोत. कारण जो पूर्ण चॅप्टर आहे, जो थेरम आहे पायथागोरस थेरम, हा राईट अँगल ट्रायंगल वरती म्हणजे त्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल हा वापरला जातो. तर बघा, राईट अँगल ट्रायंगल काय असतो ते बघून घेऊ अगोदर. ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल जर 90 डिग्री असेल, ज्या ट्रायंगल मध्ये एखादा जर अँगल राईट अँगल असेल म्हणजे 90 डिग्री असेल, 90 अंशाचा असेल, तो काटकोन असेल, तर तो ट्रायंगल काय असतो? काटकोन त्रिकोण असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो. आणि उरलेले जे दोन कोन असतात ते असतात ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन असतात, 90 अंशापेक्षा लहान असतात. अशा ट्रायंगलला आपण काय बोलायचं? काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. तर बघा, जी साइड असते 90 डिग्री समोरची, म्हणजे 90 डिग्री जो अँगल आहे, तर इथं बी हा अँगल आहे, त्याच्या समोरची जी बाजू असते त्या बाजूला बोलतात हायपोटेनियस. ओके, हायपोटेनियस म्हणजेच कर्ण. ओके, कर्ण बोलतात. आणि ज्या दोन उरलेल्या बाजू असतात त्या असतात ऍडजसंट साइड म्हणजेच संगत बाजू. आणि त्या दोन बाजू एकमेकांना कशा असतात? लंब असतात, म्हणजेच परपेंडिक्युलर असतात. म्हणजे ए बी इज परपेंडिक्युलर टू बी सी. ओके. आणि जो एसी झाला तो काय झाला? एसी इज हायपोटेनियस. ओके, हायपोटेनियस. ठीक आहे. असा असतो हा राईट अँगल ट्रायंगल. तर याच्या काही प्रॉपर्टीज आहे, तुम्ही 9वी मध्ये शिकला आहात. त्यामध्ये बघा, हे दोन जे कोन असतात ते जर इक्वल आले तर यांची किंमत असते 45-45. आणि हा असतो, हा तर कंपल्सरी 90च असणार आहे, 90. मग यांची जर बेरीज केली 90 प्लस 45 प्लस 45 इक्वल टू येणार 180. आणि हा गुणधर्म आहे, प्रॉपर्टी आहे. ट्रायंगलच्या तीनही कोनांची बेरीज जर केली तर ती असते 180 डिग्री. ओके, 180 असते. ठीक आहे. म्हणजे एक प्रॉपर्टी झाली 45 45 90. आणि दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती आहे 30 60 90. आपण आता त्याच प्रॉपर्ट्या बघणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल समजलाच असेल. आपण आता त्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या बघूया. बघा, पहिली प्रॉपर्टी काय आहे? प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 ट्रायंगल. म्हणजे एखादा राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्यामध्ये 30 60 आणि 90 अँगल असतील. बघा, डायग्राम काढतो अगोदर. आपला आहे राईट अँगल ट्रायंगल एल एम एन 90 डिग्री. ओके. नंतर येणार 30 डिग्री. आणि हा जो एन अँगल आहे तो आहे 60 डिग्री. ठीक आहे. एल एन हायपोटेनियस आहे, एम एन आणि एल एन ऍडजसंट साइड आहे आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. बघा, इन ट्रायंगल एल एम एन. ओके. 30 आणि 60 हे ॲक्यूट अँगल झाले, लघु कोन झाले. आणि 90 हा काय झाला? राईट अँगल ट्रायंगल झाला. अँगल एल एम एन इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे. नंतर अँगल एम एल एन इक्वल टू 30 डिग्री अँड अँगल एल एन एम इक्वल टू 60 डिग्री. ठीक आहे. हे माहित झालं आपल्याला. आता प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? जी ह्या अँगलची जी साइड आहे, अपोजिट साइड म्हणजे समोरची साइड एम एन. बघा, देअरफॉर साइड अपोजिट बघा, साइड अपोजिट
30 डिग्री अँगल, ओके, साइड अपोजिट 30 डिग्री अँगल काय आहे, 30 डिग्रीच्या समोरची बाजू किती आहे, mn आहे. mn इक्वल टू, ठीक आहे, mn इक्वल टू प्रॉपर्टी आहे ती साइड असते हायपोटेनिसच्या हाफ, म्हणजे जो हायपोटेनियस आहे त्यापेक्षा हाफ असते, म्हणजे अर्धी असते, म्हणून ln ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर ln च्या हाफ mn ची किंमत असते, म्हणजे हायपोटेनियसच्या हाफ mn ची किंमत असते. म्हणजे अँगल जो आहे 30 डिग्री त्याच्या अपोजिटची साइड समोरची बाजू mn त्याची किंमत असेल हायपोटेनियसच्या हाफ, अर्धी. ओके. आणि नंतर आहे अँड साइड अपोजिट 60 डिग्री अँगल. तर 60 डिग्री जो अँगल आहे त्याच्या अपोजिटची साइड कोणती आहे बघा बरं, ही आहे lm. देन lm इक्वल टू ती असते √3/2 इंटू ln, म्हणजे इतक्या टाइम्स lm, म्हणजे हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स lm ची व्हॅल्यू असते. म्हणजे जितकी ln ची व्हॅल्यू असेल हायपोटेनियसची व्हॅल्यू असेल त्याला जर आपण √3/2 ने जर मल्टिप्लाय केलं तर ln ची किंमत मिळते. असे हे फॉर्म्युले आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट एक्सरसाइज सॉल्व करण्यासाठी आपल्याला युजफुल होणार आहे. ओके. म्हणजे हायपोटेनियसची बाजू दिलेली असेल, किंमत दिलेली असेल, तुम्हाला mn आणि ln विचारतील, किंवा बाजू दिलेली असेल हायपोटेनियस विचारतील. बघा, इफ आपण हायपोटेनियस घेऊ, इफ ln इक्वल टू 6 सेंटीमीटर जर घेतली आपण, म्हणजे 6 सेंटीमीटर जर घेतली हायपोटेनियस, तर mn आणि ln काढा असा क्वेश्चन येऊ शकतो. फाइंड mn अँड ln. तर बघा काय येणार, देअरफॉर जी mn बाजू आहे, mn अपोजिट टू 30 डिग्री अँगल, मग त्याची किंमत काय येणार, 1/2 इंटू 6 इक्वल टू 3 सेंटीमीटर. बघा, म्हणजे mn आली 3 सेंटीमीटर. नंतर ln काय, सॉरी lm काय येणार, √3/2, ओके, √3/2 इंटू 6 मल्टिप्लाय होणार 3, म्हणजे 3 इंटू √3 सेंटीमीटर. ओके, अशी ही किंमत येणार आहे. बघा, एकदम सिंपल होते, असे एक्झाम्पल असतील. अशी ही एक प्रॉपर्टी होती 30, 60, 90. बघा, सेकंड प्रॉपर्टी काय आहे बघूया. प्रॉपर्टी ऑफ 45, 45 आणि 90 डिग्री, म्हणजे 45, 45 आणि 90 असा हा एक अशी एक प्रॉपर्टी आहे. बघा, आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेतला LMN. बघा, M हा 90 डिग्री आहे आणि L हा कोन किती आहे 45, आणि N जो कोन आहे तो आहे 45, म्हणजे 45, 45 आणि 90. मग या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, पुन्हा तेच आपण त्याच व्हॅल्यू काढणार आहोत, फक्त फॉर्म्युले चेंज होणार आहे. म्हणजे बघा, इन ट्रायंगल LMN, आता 45 अंशासमोरची बाजू कोणती आहे, mn आहे. आता आपण डायरेक्ट घेऊया, माहित झालं तुम्हाला. देन mn इक्वल टू 1/√2 इंटू ln. ओके, ln हा हायपोटेनियस आहे, म्हणजे जी mn ची किंमत आहे, व्हॅल्यू आहे, ती ln च्या 1/√2 इंटू मल्टिपल टाइम्स असते. म्हणजे हायपोटेनियसला 1/√2 ने जर मल्टिपल केलं तर mn ची किंमत मिळते, व्हॅल्यू मिळते. ओके. आणि बघा, दोघही अँगल सेम आहे, 45 डिग्री 45 डिग्री, मग lm ची पण किंमत काय असेल, तीच असेल. अँड lm इक्वल टू पुन्हा तेच 1/√2 इंटू ln. असं का, दोघही अँगल सेम आहे. ओके, दोघही अँगल सेम असल्यामुळं जी किंमत आहे ती एकच येणार आहे. म्हणून देअरफॉर mn इक्वल टू ln, lm इक्वल टू 1/√2 इंटू ln. दोघांची किंमत एकच आहे. फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा.
जर 45-45 असं आलं, 45-45 90 प्रॉपर्टी जर आली, तर तुम्ही किंमत काढण्यासाठी, व्हॅल्यू काढण्यासाठी हे फॉर्म्युला यूज करणार आहेत, हायपोटेनियस इंटू 1/√2. बघा, इफ आपण जर आता ln ची किंमत 3 × √2 सेंटीमीटर घेऊया. देअरफॉर mn, आता दोघंही व्हॅल्यू सेम आहे. mn इक्वल टू ln इक्वल टू 1/√2 इंटू 3 × √2. √2 कॅन्सल. mn इक्वल टू ln, सॉरी, mn इक्वल टू ln इक्वल टू 3 सेंटीमीटर. ओके, म्हणजे दोन्ही ज्या बाजू आहेत, जर आपण ही घेतली, किती घेतली होती आपण, 3√3. हायपोटेनियस जर 3√2 जर घेतला, तर यांची जी किंमत येते 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. ओके, असं हे बेसिक्स प्रॉपर्टीज होत्या. याच्यावरती 1-2 एक्झाम्पल येणार आहे फक्त एक्सरसाइज मध्ये, एक्झामलाही येऊ शकतात 1-2 मार्क्स साठी. तर अशी ह्या प्रॉपर्टीज होत्या, एकदम व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. बघा, आपला नेक्स्ट टॉपिक आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. आता सिमिलॅरिटी आणि राईट अँगल ट्रायंगल ह्या 2 प्रॉपर्टी घेऊन आपण काही थेरम बघणार आहोत. बघा, त्यामध्ये एक थेरम आहे पहिला, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज drawn to the hypotenuse, then the two triangles form similar to the original triangle and to each other. म्हणजे बघा, जर आपण एक राईट अँगल ट्रायंगल घेतला, AC हायपोटेनियस आहे, अँगल B मधनं आपण एक अल्टिट्यूड ड्रॉ केली, BD परपेंडिक्युलर असेल ती AC वरती. ओके, त्यामुळे 2 ट्रायंगल फॉर्म होतील. कोणकोणते? ABD अँड ट्रायंगल BDC. हे 2 ट्रायंगल फॉर्म होतील. आणि ऑलरेडी अगोदरचा जो मोठा आहे ABC, असे हे 3 ट्रायंगल झाले. तर थेरम काय सांगतो, ABD छोटा ट्रायंगल तो मोठ्या ट्रायंगलला सिमिलर असेल ABC ला, आणि आणखी एक ट्रायंगल BDC हा सुद्धा सिमिलर असेल मोठ्या ट्रायंगलला ABC ला. असं झाल्यावर जे 2 स्मॉल ट्रायंगल आहेत ते सुद्धा एकमेकांना काय येतील, सिमिलर येतील. असा हा थेरम आहे. ओके, तर आपल्याला तेच प्रूव्ह करायचं आहे. पहिला ट्रायंगल मोठ्या ट्रायंगलला सिमिलर दाखवायचा आहे, नंतर दुसरा छोटा ट्रायंगल तो मोठ्या ट्रायंगलला सिमिलर दाखवायचा आहे. जर असं आलं तर ऑटोमॅटिकली हे 2 जे छोटे ट्रायंगल आहेत ते सिमिलर येणार आहे. बघा, थेरम आधी जे गिव्हन आहे ते लिहून घेऊया आपण, म्हणजे पक्ष. थेरम प्रूव्ह करताना आपल्याला गिव्हन, टू प्रूव्ह अँड प्रूव्ह, आणि आणखी एक ऍड केलं तर कन्स्ट्रक्शन असं असतं. म्हणजे पक्ष, नंतर साध्य, नंतर जे कन्स्ट्रक्ट करतो म्हणजे काढलं जातं ते, आणि 4th स्टेप असते आपली सिद्धता. ओके, ठीक आहे. गिव्हन मध्ये काय आहे बघा, ट्रायंगल ABC is right angle triangle. Right angle triangle. Right angle triangle आहे. ओके, हे गिव्हन आहे. बघा, नंतर आणखी काय गिव्हन आहे आपल्याला, सेगमेंट BD is perpendicular टू हायपोटेनियस, असं जरी म्हटलं तरी चालेल, आणि सेगमेंट AC म्हटलं तरी चालेल, सेगमेंट किंवा हायपोटेनियस. हे गिव्हन आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच A-D-C असे हे भाग पडले आहे AC चे. ओके, ठीक आहे. आता बघा, टू प्रूव्ह मध्ये बघा, म्हणजे साध्य काय करायचं आहे, तर साध्य करायचं आहे ट्रायंगल ABC इज परपेंडिक्युलर टू ट्रायंगल ADB. ओके, आणि दुसरा आहे ट्रायंगल ABC इज सिमिलर आणि इज सिमिलर टू ट्रायंगल, जो ट्रायंगल आहे छोटा कोणता आहे,
BDC, BDC. आणि लास्ट आहे ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. ठीक आहे, हे तीन आपल्याला प्रूफ करायचे आहे. बघा आपण एक एक प्रूफ करूया. प्रूफ एक एक ट्रायंगल. आता हे दोन ट्रायंगल घेऊया. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB. बघा ह्या दोन ट्रायंगल मध्ये कोणकोणते ट्रायंगल आहे? ABC आणि ADB. बघा यामध्ये जो अँगल आहे तो कॉमन आहे. देअरफॉर अँगल A घेण्यापेक्षा BAD जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, अँगल BAD इज सिमिलर नाही, डायरेक्ट कॉन्ग्रंट असेल तो. इज कॉन्ग्रंट टू अँगल. हा अँगल मोठ्या ट्रायंगलचा छोट्या ट्रायंगलचा आधी मोठ्या ट्रायंगलचा घेऊया आपण. BAC अँड BAD. AA कॉमन म्हणजेच काय? कॉमन अँगल. ठीक आहे, कॉमन अँगल. देअरफॉर किंवा अँड अँगल. बघा अँगल इथं D अँगल आहे, इथं B आहे, दोघं काय आहे? 90 डिग्री आहे. देअरफॉर अँगल ABC इज कॉन्ग्रंट टू अँगल. बघा ADB मध्ये राईट अँगल कोणता आहे? D आहे, म्हणून अँगल ADB हे कॉन्ग्रंट झाले. याचं रिझन काय? इच मेजर्स 90 डिग्री. म्हणजे दोघही काय आहे? 90 अंश आहे, 90 डिग्री आहे, म्हणून ते दोघं काय झाले? कॉन्ग्रंट झाले. आता दोन ट्रायंगल मधले दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवले, म्हणून देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADB. याचं रिझन काय येईल? बाय AA टेस्ट. ठीक आहे, AA टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. यासाठी फर्स्ट इक्वेशन देऊया आपण. ओके, याला फर्स्ट दिलं. आता बघा इन ट्रायंगल आपण हे एक प्रूफ दाखवलं. आपलं हे एक प्रूफ झालेलं आहे. तर दुसरं प्रूफ करायचं आहे. हे बघा इन ट्रायंगल ABC घेऊया पुन्हा. ABC अँड ट्रायंगल BDC. हे दोन ट्रायंगल घेतले कोणते? ABC आणि BDC. मोठा ट्रायंगल आणि एक छोटा ट्रायंगल. बघा याच्यामध्ये सुद्धा जो C आहे तो कॉमन आहे. देअरफॉर अँगल BCA is congruent to angle DCB. याला रिझन काय येणार? कॉमन अँगल. ठीक आहे, याचं रिझन दिलं कॉमन अँगल. अँड अँगल बघा इथं पण D आणि B चा आहे. अँगल तोच पुन्हा ABC इज कॉन्ग्रंट टू अँगल CDB. इथं पण काय येणार आहे? राईट अँगलच येणार आहे ना. अँगल BDC हा घेतला. याचं रिझन येणार आहे इच मेजर्स 90 डिग्री. ठीक आहे, त्यांचे माप 90 अंश आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. याचं रिझन काय येणार? बाय AA टेस्ट. कोण कसोटी. ठीक आहे, आता बघा याला सेकंड इक्वेशन दिलं. आता तुम्ही जर बघितलं ABC ला सिमिलर आहे ADB आणि ABC ला सिमिलर आहे BDC. म्हणजे दोघं कॉमन आहे, मग त्यावरनं हे दोघं काय येणार आहे? सिमिलर येणार आहे. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. ओके, समीकरण 1 आणि 2 वरनं
ट्रायंगल ADB इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. हे सुद्धा काय येणार आहे, सिमिलर येणार आहे. इथं दोन कॉमन आहे ना ABC, त्यामुळे बघा 1 2 3 आपल्याला तेच प्रूफ करायचे होते, तिघही सिमिलॅरिटी, आणि तेच प्रूफ झालेला आहे. असा एकदम सिंपलसा थेरम होता, व्यवस्थित करा. बघा मित्रांनो, सेकंड थेरम आहे आपला थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. बघा जॉमेट्रिक मीन वरती थेरम आहे. इन राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स is the geometric mean of the segments into which the hypotenuse is divided. बघा थेरम काय सांगतो, एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि त्यामध्ये जी हायपोटेनियस आहे PR यावरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केली. कुठनं, अपोजिट अँगल मधनं, म्हणजे Q मधनं. म्हणजे दोन भाग पडतील, म्हणजे दोन त्रिकोण पडतील. ठीक आहे. तर जी ही लेंथ आहे, QS ची, ही QS ची लेंथ ही म्हणजे यांचा जॉमेट्रिक मीन असेल, म्हणजे QS स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR. ठीक आहे. असा हा थेरम आहे. बघू आपण प्रूफ याचं काय आहे, व्यवस्थित बघा. एकदम सिंपल थेरम आहे. ठीक आहे. बघा पक्ष म्हणजेच गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे, बघा काय काय दिलेलं आहे. Triangle PQR is a right angle triangle. Right angle triangle. Right angle triangle दिलेला आहे. Therefore angle RQP equal to 90 degree. ठीक आहे. आणि सेगमेंट SQ is perpendicular to hypotenuse, that is segment PR. हे दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता बघा साध्य काय करायचं आहे, टू प्रूव्ह काय करायचं आहे, SQ स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR. ठीक आहे. हे प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे SQ स्क्वेअर इक्वल टू PS इंटू SR. हे प्रूफ आहे, जॉमेट्रिक मीन बोलता याला. ठीक आहे. आता बघा प्रूफ मध्ये सिद्धता, प्रूफ मध्ये बघा काय येणार आहे. जे दिलेलं आहे ते म्हणजे बघा ट्रायंगल दिलेले आहे, तर यामध्ये काय येणार आहे, राईट अँगल ट्रायंगल दिलेले आहे. मग प्रूफ मध्ये परत घेऊया. इन a right angle triangle, in a right angle triangle, in a right angle triangle, बघा आपण आताच एक थेरम घेतल्याच्या अगोदर हे दोघं थेरम, सॉरी, ह्या ट्रायंगल मध्ये जे दोन ट्रायंगल तयार होतील ते दोन ट्रायंगल काय असतील, सिमिलर असतील. ठीक आहे. मग कोणकोणते दोन ट्रायंगल आहे ते, QSR is similar to triangle, कोणते दोन आहे, PSQ. ओके, QSR आणि PSQ हे दोन जे ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल, ते एकमेकांना काय आहे, सिमिलर आहे. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल आपण आताच थेरम बघितला. बाय सिमिलॅरिटी ऑफ राईट ट्रायंगल याच्यावरच आपण थेरम बघितला. हा या थेरम नुसार हे दोन काय येणार आहे, त्रिकोण ट्रायंगल सिमिलर येणार आहे, समरूप येणार आहे. ठीक आहे. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या ज्या करस्पॉन्डिंग साइड आहे, संगत बाजू, त्यांचे रेशो, त्यांचे गुणोत्तर इक्वल असतात. ठीक आहे. मग बघा देअरफोर, मग काय घेणार आहोत आपण, देअरफोर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड घेऊया. मग आता बघा आरएस ला करस्पॉन्डिंग असेल SQ ही कोणाची आहे, ठीक आहे, एक ट्रायंगल मी सब ड्रॉ
एस क्यू, एस क्यू ही कॉमन साईड आहे. ठीक आहे. बघा मग आर एस, आर एस किंवा मी एस क्यू घेतो, पहिल्या ट्रायंगलची साईड घेतो मी, ह्या ट्रायंगलची साईड घेतो एस क्यू अपॉन ह्या ट्रायंगलची साईड एस क्यू घेतली आणि ह्या ट्रायंगलची साईड प्रोपोर्शनल असेल पी एस. ठीक आहे. इक्वल टू आता ह्या ट्रायंगलची साईड घेतो मी आर एस आणि ह्या ट्रायंगलची साईड घेतो मी एस क्यू. एस क्यू दोनदा येणार, एकदा ह्या ट्रायंगल मध्ये एकदा त्या ट्रायंगल मध्ये, कॉमन आहे ना. आणि याचं रिझन काय, बाय corresponding sides of two similar triangles. ठीक आहे. दोन सिमिलर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड्स रेशो इक्वल असतात, ही प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. आता एस क्यू इकडे येणार, हा एस क्यू इकडे आल्यामुळे काय होणार, एस क्यू स्क्वेअर होणार, पी एस इकडे जाणार, आर एस तसाच असणार. बघा हेच प्रूव्ह करायचं होतं. एकदम सिंपल थेरम आहे. जर 5 मार्कला आला तर तुम्हाला हे दोन ट्रायंगल आहे सिमिलर दाखवावं लागतील, म्हणजे जो अगोदरचा थेरम होता त्याचं जे पूर्ण प्रूफ आहे ते लिहावं लागेल 5 मार्कला आला तर. नाही तर 1-2 मार्कला, 1-2 मार्कचा थेरम येतच नाही, आला तर मोठा येऊ शकतो. ठीक आहे. एकदम सिंपल असा थेरम होता आणि त्याचं प्रूफ होतं. नेक्स्ट थेरम जो आहे तो आहे पायथागोरस आणि त्याचा एक कॉन्व्हर्स. ते थेरम आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. इथे आपण थांबूया. थँक्यू.